मागील पानावरून. ऐतिहासिक तथ्यांचा आधार असलेल्या या पॉडकास्टमध्ये काही प्रसंगांचं नाट्य रूपांतर करण्यात आलं आहे. नमस्कार. मागील पानावरूनच्या आजच्या भागात मी ओंकार पुन्हा एकदा तुम्हाला ब्रिटिशांच्या राज्यात घेऊन जाणार आहे. हो, त्यावेळेचा आपला भारत देश आणि त्याच्यावर असणारा ब्रिटिशांचा अंमल. आता हे म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर ती जुलमी सत्ता, ते अन्यायी, अत्याचारी अधिकारी असंच काहीसं चित्र डोळ्यासमोर येतं, नाही का हो? पण याशिवाय सुद्धा काही मंडळी ही आपल्या त्यावेळच्या भारत देशामध्ये येत होती. कधी काही कामधंदा मिळतोय का हे पाहायला, तर कधी नुसतंच भटकायला, फिरायला, अभ्यास करायला, प्रवास करायला. तर अशाच मंडळींपैकी एक होते विल्यम कॅरी. हो, तेच विल्यम कॅरी, ज्यांनी वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं इथं छापायला सुरुवात केली. त्याच्या आधी हस्तलिखित अशाच पद्धतीनं पुस्तकं जतन करून ठेवली जायची, ग्रंथ पुढच्या पिढीपर्यंत पोहोचायचे. पण विल्यम कॅरी यांनी पहिला छापखाना काढला आणि वेगवेगळ्या भारतीय भाषांमधली पुस्तकं छापायला सुरुवात झाली. अहो, पुस्तकांचं मुद्रण सुरू झालं. आपल्या मराठी भाषेतली पहिली 2 पुस्तकं म्हणजे ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज आणि डिक्शनरी ऑफ मराठा लँग्वेज, ही दोन्ही पुस्तकं, हे दोन्ही ग्रंथ विल्यम कॅरी यांच्या प्रयत्नामुळेच सिद्ध झाले आणि पुस्तक रूपात छापले गेले. तर हे जे पुस्तकांचं छपाईचं काम आहे त्याबद्दलचं विल्यम कॅरी यांचं काम कदाचित तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकांमधनं वाचलं असेल, तुम्हाला माहिती असेल. पण त्यांचं वनस्पतीशास्त्रातलं काम आहे ना, ते थोडंसं मागच राहिलेलं आहे. म्हणजे ते फारसं प्रकाशात आलेलं नाहीये. विल्यम कॅरी यांनी वनस्पतीशास्त्राशी संबंधित जे भव्य दिव्य काम करून ठेवलं ना, त्याची सुरुवात पण एकदम रोचक आहे. म्हणजे विल्यम कॅरी हे साधारण 1793च्या दरम्यान कोलकात्याला आले आणि त्यांनी इथल्या एका वनस्पती उद्यानात, बोटॅनिकल गार्डनमध्ये नोकरीसाठी अर्ज केला. पण तो अर्ज नामंजूर करण्यात आला आणि एका दुसऱ्याच व्यक्तीची तिथं नेमणूक करण्यात आली. मग काय, विल्यम कॅरी निराश होणारे गृहस्थ नव्हतेच मुळी. त्याने आपली भटकंती सुरू केली. भारतीय प्रदेशांमध्ये ते फिरायला लागले, म्हणजे भूतान असेल किंवा सुंदरबन असेल, आणि वेगवेगळ्या वनस्पतींची माहिती घ्यायला लागले. काय बरं यांची नावं आहेत भारतीय भाषांमध्ये. असं करत करत त्यांनी हळूहळू त्या नोंदी करायला सुरुवात केली. या अभ्यासपूर्ण नोंदी होत्या बरं का. ह्या विषयातली त्यांची रुची वाढायला लागली तशी त्यांच्या अभ्यासाला पण निरनिराळी आयाम प्राप्त होत गेली. पुढच्या काळात विल्यम कॅरी यांनी श्रीरामपूरला एका कॉलेजची स्थापना केली. बरं, हे कॉलेज शैक्षणिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं काम करणार याबद्दल त्यांना विश्वास होताच, आणि म्हणूनच की काय, या कॉलेजच्या भोवती त्यांनी एक वनस्पती उद्यान उभं करायचं ठरवलं. वेगवेगळ्या देशांमधून, बघा तो काळ किती वेगळा आहे. त्यावेळी इतकं ट्रान्सपोर्टेशन, वाहतुकीची इतकी आजच्यासारखी साधनं नव्हती. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या वनस्पती मागवल्या आणि या महाविद्यालयाच्या भोवती एक अत्यंत वैविध्यपूर्ण असं वनस्पती उद्यान उभं केलं. पुढे त्यांनी कोलकात्याला ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीची स्थापना करण्याचं ठरवलं. अर्थातच सुरुवातीला काही ब्रिटिश मंडळी या सोसायटीचे सदस्य म्हणून काम पाहत होते. मग पुढं स्थानिक लोकांना इथं प्रवेश मिळाला, त्यांनाही रुची वाटायला लागली आणि संस्थेचं काम वाढायला लागलं. हे संस्थेचं काम करत असताना वैयक्तिक स्तरावर वनस्पतींचा अभ्यास करणं आणि त्याच्या नोंदी करणं, त्याच्याबद्दलच्या बाबी लिहून ठेवणं, दस्तावेज प्रकारातलं हे काम अत्यंत महत्त्वाचं होतं. बरं, ते स्वतःसोबत इतरांनाही या प्रकारचं काम करण्यासाठी प्रोत्साहित करायचे. कोणी वनस्पतीशास्त्र या विषयाशी संबंधित काही करत असेल तर त्यांना प्रोत्साहनही द्यायचे. मला वाटतंय की रॉक्सबर्गचं हे जे फ्लोरा इंडिका काम आहे ते ग्रंथरूपात आलं पाहिजे. ते मी ग्रंथरूपात आणण्यासाठी प्रयत्न करेन, कारण हे फ्लोरा इंडिका
हे पुढच्या पिढीसाठी एक महत्वाचा संदर्भ ग्रंथ ठरेल. आणि खरंच पुढच्या काळात विल्यम कॅरी यांनी रॉक्सबर्गच्या फ्लोरा इंडिकाचं संपादन आणि प्रकाशन केलं. विल्यम कॅरी यांचं झाडांवरचं हे प्रेम, त्याच्याबद्दलचं काम हे पाहूनच रॉक्सबर्ग यांनी कॅरिया सिलिया असं एका शालवृक्षाला नाव दिलं. भारतातला त्यावेळचा मुद्रण व्यवसायाचा पाया रचण्याचं श्रेय जसं विल्यम कॅरी यांना द्यायला पाहिजे, त्याचप्रमाणे आपल्या भारतामध्ये 19व्या शतकामध्ये वनस्पतींची शास्त्रशुद्ध माहिती ठेवणं, त्याच्या नोंदी करणं, या पद्धतीचं एक महत्त्वाचं काम विल्यम कॅरी यांनी केलेलं आहे. अहो, हा माणूस या सगळ्या झाडांमध्ये, रोपांमध्ये, त्यांच्या नावामध्ये, त्याच्या नोंदीमध्ये इतका घडून गेला होता की शेवटच्या काळातही त्यांचं या पद्धतीचं काम सुरू होतं आणि वनस्पतींची लॅटिन आणि भारतीय नावं अशा पद्धतीचा एक कोश ते रचत होते. ही ज्ञानसाधना विलक्षण आहे, आपल्याला प्रभावित करणारी आहे. वनस्पतीशास्त्राचे अभ्यासक याबाबत विल्यम कॅरी यांना कायमच धन्यवाद देत राहतील. तर भेटूया मागील पानावरूनच्या पुढच्या भागात. नमस्कार. मागील पानावरून